वृश्चिक राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. वृश्चिक राशी जानेवारीचा तिसरा आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो. या आठवड्यातील ग्रहांच्या स्थितीबद्दल 19 ते 25 जानेवारी दरम्यान बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ मकर राशीत असतील, ज्यामुळे चतुर्ग्रही राजयोग निर्माण होईल. याशिवाय या आठवड्यात शनी देखील नक्षत्र बदलणार आहे. तो 20 जानेवारी रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शिवाय या आठवड्यात अरुण 20 जानेवारी रोजी कृतिका नक्षत्रात आणि 21 जानेवारी रोजी शुक्र आणि बुध आणि 23 जानेवारी रोजी सूर्य आणि 24 जानेवारी रोजी श्रावण नक्षत्रात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल. वृश्चिक राशी, तुमच्या आतील इंद्रिये तीक्ष्ण आणि अचूक आहेत. प्रत्येक संकेत महत्त्वाचा आहे. मस्तर, अस्वस्थता किंवा सतर्कता सीमा कुठे सैल आहेत हे दर्शवते. शांत रहा, सुधारणा करा आणि पुढे जा. या काळात गोपनीय काम विशेष फळ देईल. संशोधन, नियोजन आणि आध्यात्मिक शिस्तीवर लक्ष केंद्रित करा. जर काही लपलेले उघडकीस आले तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. परिवर्तन निवडा. वृश्चिक राशी, हा आठवडा खूपच धावपळीचा असू शकतो. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो आणि धावपळ करावी लागू शकते. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या प्रयत्नांना आणि कठोर परिश्रमांना पूर्ण यश मिळेल. या आठवड्यात तुमचे धाडस शिगेला पोचेल आणि तुम्ही तुमचे मन आणि आत्मा प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी लावाल. या आठवड्यात तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यावर असेल. प्रलंबित कामे आठवड्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायातील प्रगतीबद्दल तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमची आर्थिक ताकद वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या लोकांना बहुप्रतीक्षित आनंदाची बातमी मिळू शकते. हा आठवडा विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ देईल आणि परीक्षा आणि स्पर्धांमध्ये इच्छित यश मिळवेल. कौटुंबिक आनंदाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमच्या भावंडांसोबत प्रेम आणि सुसंवाद राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. हा आठवडा धैर्य आणि ऊर्जेने भरलेला असेल. मंगळाच्या आशीर्वादाने तुमच्या कामात प्रगती होईल. गुप्त नवरात्रीत मंगळाची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. वृश्चिक राशी, आठवड्याच्या सुरुवातीला आपण कुंभ, शुक्र, सूर्य आणि चंद्र या राशीत प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त ग्रहांची तयारी करत असताना भविष्यात तुम्हाला काय घडवायचे आहे ते स्पष्ट होते. हा एक अतिशय महत्त्वाचा आठवडा आहे जो भविष्यात तुमची ध्येये साध्य करण्यासाठी पाया घालतो. जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात मीन राशीत असतो तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची अधिक आवड असेल. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता असेल तर चंद्राच्या त्याच राशीत शनी असल्याने ही ऊर्जा तुमच्यात अधिक प्रतिध्वनित होऊ शकते, ज्यामुळे शिस्त आणि कुतूहल निर्माण होईल. या काळात तुमच्यात संशोधन करण्याची आणि शक्य तितके शिकण्याची सहनशीलता वाढेल. हा आठवडा समृद्धीचा आणि आत्मपरिचयाचा काळ आहे. तुम्ही स्वतःला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले पाहाल. तुमचे विचार स्पष्ट असतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध मजबूत होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा जुन्या योजना पुढे नेण्याचा हा काळ आहे. तुम्ही नवीन दृष्टिकोनाने काम कराल. तुमची सर्जनशीलता वाढवाल. वैयक्तिक जीवनात तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे नातेसंबंध मजबूत होतील आणि परस्पर समज वाढेल. आरोग्याच्या बाबतीत तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि योगामध्ये थोडा वेळ घालवणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारसरणीने पुढे जा. तुमचे कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आठवड्यात संवाद, लहान प्रवास आणि निर्णय घेण्याची क्षमता यावर भर दिला जातो. तुम्ही तुमच्या संवादात अधिक गंभीर आणि विचारशील वाटू शकता. चंद्र कुंभ, मीन आणि मेष राशीमधून प्रवास करत असताना तुमचे लक्ष कल्पनांपासून जबाबदाऱ्यांकडे आणि शेवटी आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्यांकडे वळते, ज्यामुळे हा आठवडा तुमच्या साप्ताहिक राशीत एक रचनात्मक आणि उद्देशपूर्ण असतो. वृश्चिक राशी, प्रेम ही एक चिंता असू शकते आणि काही टप्प्यावर इंद्रियांना आंधळे करू शकते, पण ते हृदयातील प्रत्येक तुटवडा खाऊन टाकण्याची गरज नाही. जर नातेसंबंधात असाल तर दयाळू व्हा. गृहीत धरण्याऐवजी संवाद साधा. जर अविवाहित असाल तर मिश्र संकेतांना दुर्लक्ष करू नका. आत्मसन्मान आणि भावनिक स्पष्टतेपासून डोळे दूर करा.
शनीला मानसिक अडथळे नव्हे तर खोलवरचे नाते आवडते, म्हणून दयाळू व्हा. तुमच्या पावलांवर समाधानी राहा. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्या कामातील ताण कमी होऊ शकतो किंवा सर्व काही व्यत्यय आणल्यानंतर आणखी वाढू शकतो. शनी तुम्हाला पुढे धावपळ सोडून द्यावी अशी इच्छा करेल. उद्देशपूर्ण प्रगती होईल. व्यवस्थापित करता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि काही अशा आहेत ज्यावर लक्ष देण्याची गरज नाही. खरोखर महत्त्वाच्या कामावर तुमचे लक्ष केंद्रित करा. तुमची ऊर्जा पृथ्वीवर आल्यानंतर तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल. पैसा हे एक साधन आहे, म्हणून भविष्याबद्दल काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण काळजी केल्याने काहीही बदलत नाही. फक्त चांगले नियोजनच नशीब बदलू शकते. तथापि दीर्घकालीन विचार हे काही प्रमाणात शनीप्रधान असतात. तुमच्या ध्येयांचा आढावा घ्या आणि तुमच्या बजेटमध्ये कायदेशीररित्या स्थान मिळवा. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही सुसंगता हवी आहे, एकेरी उपाय नाही. प्रतिक्रिया देण्याऐवजी कृती करून या महान संधींचा फायदा घ्या. लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक स्पष्टता येते. एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. शिवाय तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला एक महत्त्वाचा व्यवसाय करार किंवा प्रकल्प सुरक्षित करण्यास मदत करू शकते. यामुळे भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात ज्या तुम्ही सोने कराव्यात. तुमच्या गुंतवणुकीतून आता मोठा नफा मिळू शकतो. एकंदरीत असा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.